कोणार्क, अपना शहर अपनी बातें। मेरा नाम मुहसिन मुल्ला है। क्या हुआ था यहाँ पर? इधर रिक्शा बस आ रही थी तो सामने से रिक्शा आ रही तो सामने बस वाले ने एकदम दबाया और रिक्शा वाला साइड में हो गया। रिक्शा वाला साइड में हो गया ना तो बस वाला ड्रिंक कर रहा था, उसने एकदम फास्ट में दबाया। कम से कम 4-5 लोग बच गए उसमें ठोकते ठोकते। क्या मांगे आपकी? अभी मांग कुछ नहीं है। अभी इतने बस इतने गाड़ी के अंदर इतने जन बैठे हैं, बस में कम से कम 50 से 60 लोग बैठे हैं और वो ड्राइवर ड्रिंक करेला है। उसमें कभी किसी ने बस कभी घाट में उतार दिया, कुछ हो गया, दुर्घटना हो गई तो उसकी जिम्मेदारी कौन है? सरकारी। माझं नाव तन्वीर पठाण आहे। काय पटन काय झालं? आम्ही रिक्षात भिवंडी जात होतो, तो बसवाला इकडून टर्न मारत होता। मला तर त्यांनी गाडीत मी बसलेलो, त्यांनी गाडीला ठोकली आहे। प्लस रस्त्यावरती एक माणूस चालत होता, त्यांनी बसवाल्याला धाड धाड ठोकली, तरी त्यांनी गाडी काय थांबवली नाही, कारण ड्रायव्हर दारू पिलेला आहे। काय मागणी आहे? आमचं एवढीच मागणी आहे की ड्रायव्हरच्या मेडिकल करा, त्यांनी जर दारू पिली असेल तर त्याला कायदेशीर कारवाई करा। माझं नाव अजिम पटेल। काय झालेला नेमका प्रकार? तुम्हाला लांब जायचं होतं आणि तुम्ही हा अपघाताचा प्रकार घडलेला, तुम्ही स्वतःहून पैसे दिले, काय नेमका प्रकार होता? लांब जायचं म्हणून पैसे दिलो साहेब। तर काय नेमकं काय झालेलं आहे त्याच्याला? ते टर्न मारताना साहेब ते रिक्षाला ठोकलं ते। हां, दारू पिलेला ते माहीत नाही आपल्याला, दारू ते पिलेलं नाही पिला आम्हाला माहीत नाही ते, एवढंच माहीत आहे साहेब। तुम्ही कुठनं कसा प्रवास करत होते आणि काय नेमकी घटना घडली? काय पण नाही, आम्ही भिवंडीवरून आलो, जायचं आपल्याला निलंग्याला। टर्न मारताना रिक्षा लागला ते, आता ड्रायव्हरलाच माहीत नाही राईट साईडला लागला ते। अच्छा, त्याच्यामुळे वाद झाला। वाद मिटवण्यासाठी तो हां, वाद मिटण्यासाठी आपण 1000 रुपये दिलो साहेब। आता काय झालं? आता मिटलाय का तो वाद? मिटलं ना साहेब, काय मिटलं ना। काय नाव तुमचं? अजिम पटेल। किती वेळापासून इकडे उभे आहेत? अर्धा घंटा झालाय। निलंगा भिवंडी गाडी निलंग्याला चाललो। काय इकडे कारण आहे नेमकं थांबलं? हे काय कारण काय, रिक्षावाल्याला जरा टच केल्यावर टर्न मारताना त्याच्यामुळे उभं केलं। काय नाव तुमचं? बालाजी माने।